नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेली आहे आज पकाव या रेडी टू ईट स्टार्टअपची फाउंडर रादर को फाउंडर प्राची पाटील. प्राची, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुझं स्वागत आहे. थँक यू सोहम. आता आज पकाव म्हणजे हं. आपल्याला एपिसोडमध्ये पकवायचं नाही लोकांना, पण आज पकाव ही स्टार्टअप काय आहे आणि त्याला आपण असं म्हणतो की रेडी टू ईट मील्स राइट. हे तुझे आहेत. हं, हं. तर ओव्हरऑल आज पकावचा जर का आपल्याला एलिव्हेटर पिच द्यायचा असेल, हं, हं. तर तो तू कसा देशील? लोकांना पटकन कसं सांगशील आज पकाव नेमकं काय आहे? ओके. ज्या वर्ल्डमध्ये बेसिकली आपली लाईफस्टाईल एवढी बिझी झालेली आहे, आपल्याकडे टाईम नाही आहे. हेल्दी फूडचे ऑप्शन्स कन्फ्युजिंग आहे. एक्झॅक्टली माहीतच नाही की हेल्दी फूड कॅटेगरी काय असते, काय नसते. कुठले इन्ग्रेडियंट्स हेल्दी कन्सिडर केले जातात आणि हे सगळं करताना परत टाईम पण नको जायला. म्हणजे तुमचा प्रेप टाईम वाचला पाहिजे किचनमधला. तर हे सगळं कन्सिडर करून बनवलेलं फूड म्हणजे आज पकाव. हम्म. सो आमचा सांगायचा हेतू हाच आहे, की एकमेकाला पकवू नका, दुसऱ्याला पण पकवू नका, पण फूड पकवा, जे हम्म. आम्ही देतोय. दॅट्स व्हाय आज पकाव असं. येस. सो आता हां. इन्स्टंट फूड आणि रेडी टू ईट मील्स हं, हं. या दोन वेगळ्या कॅटेगरीज आहेत का हे सेमच पकडलं जातं? अं, तसं बघितलं तर इंडियामध्ये ही कॅटेगरी फार फ्लुइड झाली आहे. हम्म. रेडी टू ईट आणि रेडी टू कुक या 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. रेडी टू कुकमध्ये काय आहे, की बेसिकली तुम्हाला थोड्याफार एक स्टेप्स घ्यावे लागतात. जसं हॉट वॉटर ॲड करणं किंवा त्यामध्ये तुमचे स्पाइसेस ॲड करणं किंवा त्यामध्ये अजून काही जे पण तुम्हाला लागणारे इन्ग्रीडियंट्स ॲड करून इझी कुकिंग जे पॉसिबल करतं ते रेडी टू कुक मील. रेडी टू ईट म्हणजे फक्त त्याला गरम केलं आणि खाल्लं. हम्म. अशा ह्या 2 कॅटेगरीज आहेत. पण जसं आता मार्केट ज्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, ज्या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन्स आलेले आहेत. जसं आपल्याकडे मॅगी नूडल्स पण आहे, जे रेडी टू कुक म्हणू शकतो आणि कप्पा नूडल्स हे पण रेडी टू कुक म्हणू शकतो. हम्म. तर तर लोकांना त्यातला अजून एवढा एक अवेअरनेस नाहीये अजून कस्टमर्सना. हम्म. सो ही काइंड ऑफ लाइक अ फ्लुइड टर्म आहे आपल्याकडे आता. हम्म. हम्म. पण मग दोन्हीही इन्स्टंटच आहे. दोन्हीही रेडी टू ईट, रेडी टू कुकच आहे, राइट? राइट. म्हणजे ॲज लाँग ॲज ते तुमचा टाईम सेव्ह करतायत आणि हां. तुम्हाला बॅकग्राऊंडमधली प्रेप नाही करायची आहे. म्हणजे जसं आता आमच्याकडे रेडी टू कुक ग्रेव्हीज आहेत. हं. तर जसं एक नॉर्मल ग्रेव्ही बनवताना किचनमध्ये तुला सगळं प्रेप करावं लागतं. म्हणजे कांदा कापण्यापासनं, टमाटा कापा, मसाले मिक्स करा, त्याला तडका द्या, त्याला कुक करा. राइट. ही सगळी प्रोसेस काढून टाकून फक्त ग्रेव्ही ॲड करा. त्यामध्ये तुमचे व्हेजिटेबल्स म्हणा, तुमचं प्रोटीन जे नॉन-व्हेज वगैरे जे काय असेल ते ॲड करा हं. आणि त्याला 5 ते 7 मिनिटं कुक करा. म्हणजे झालं. हं. सो यात बेसिकली एक तुमचा टाईम जातोय वाचतोय. राइट. जो आणि एक हॅसल वाचतं, की हे सगळे इन्ग्रीडियंट्स पर्चेस करा इंडिव्हिज्युअली, त्याला स्टोअर करा, त्याला मेंटेन करा. तर व्हाय ऑल धिस हसल हं. हं. असं. आणि ऑब्व्हियसली परत त्याची चव पण छान आहे. राइट. आम्ही ज्या पद्धतीने हे सगळे प्रॉडक्ट्स डेव्हलप केले गेलेत, की याचा जसं अ, काश्मीरी रोगन जोश आहे. त्यामध्ये काश्मीरमध्ये ॲक्चुअल वापरले जाणारे इन्ग्रीडियंट्स आम्ही यूज करतोय. जसं चेट्टीनाड ग्रेव्ही आहे. तर चेट्टीनाड क्युझिनमध्ये जसं कढीपत्ता जास्त वापरला जातो किंवा खोबरं जास्त वापरलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण आम्ही म्हणजे विचार करून ते प्रॉडक्ट्स प्रॉपर डेव्हलप केलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक मुंबई स्ट्रीट पावभाजी आहे. हं. तर लोकं म्हणतात पावभाजी काय म्हणजे नॉर्थला काय, साऊथला काय? पण जर तुम्ही ॲक्चुअल मुंबईची चौपाटीवरची जर पावभाजी खाल्ली, तर तुम्हाला कळेल, की रिअल पावभाजीची टेस्ट काय असते ते. हं. आणि वी हॅव ट्राईड टू रेप्लिकेट दॅट इन इन these प्रॉडक्ट्स राइट, राइट, राइट. असं. अमेझिंग. याह. आता फ्रॉम स्केल अप पॉइंट ऑफ व्ह्यू मला तुझ्याबरोबर काही गप्पा मारायच्या आहेत, हं, हं. की इसेन्शियली ही प्रॉडक्ट कॅटेगरी प्रथमदर्शनी असं बघितलं जातं, की ही बाहेरच्या देशात राहणारी लोकं जी आहेत हं, हं. किंवा इंडियन्स, टिपिकली इंडियन्स आत्ता आपले जे यूएसमध्ये, युरोपमध्ये शिकायला जातात, नोकरीनिमित्त जातात. हं, हं. तर त्यांना एकतर भारतीय चवीचं मिळत नाही लवकर आणि मिळालं बरोबर, तरी मसाले वगैरे मिळतात, पण ते करणार कोण? हा एक बरोबर. प्रॉब्लेम आहे. तर त्या दृष्टीने इंटरनॅशनल शिपिंग किंवा इंटरनॅशनल डिस्ट्रिब्युशन आज पकावचं एकतर आत्ताच काय स्थिती आहे त्याची हं, हं. आणि ओव्हरऑल हे मार्केट डेव्हलप कसं केलं आज पकावने? ओके. हं. ह्याचं लिटल बिट बॅकग्राऊंड मी देते आधी, हं. की
माझं बेसिक इंजिनिअरिंगपर्यंतचं मी मेकॅनिकल इंडस्ट्रियल इंजिनिअर आहे. बरं. तर आणि माझं एज्युकेशन पुण्यातच झालेलं आहे VIITला आणि ते करून मी मास्टर्स करायला टेक्सासला गेलेले, टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये. हं, तर तिथे गेल्यावर मला पर्सनली हे सगळे प्रॉब्लेम्स यायला लागले, की जसं तिथं इंडियन फूडचं जसं तू म्हटलास, की ऑप्शन्स अगदी लिमिटेड आहे. असतात तर ते फक्त इंडियन स्टोअर्सनाच मिळतं, जे की अगदीच एखाद दुसरं असतं एका सिटीमध्ये, टाउनमध्ये. ॲज अ स्टुडंट यू कांट गो देअर ऑल्वेज. हं, आणि जे पण प्रॉडक्ट्स मिळतात ते एक्सपेन्सिव्ह असतात. हं, आणि ते मिळाले तरी घरी आल्यानंतर तुमचा एज्युकेशन करत, तुमचा पार्ट टाईम जॉब करत, तुमच्या असाइनमेंट्स करत हा टाईम नाही मिळत, की तुम्ही सगळं कुक करणार वगैरे, वगैरे. सो अशा वेळी आम्हाला सगळ्यात जास्त फ्रोझन फूडवर डिपेंडंट राहावं लागायचं. हं, आणि फ्रोझन फूडचा जो मी एक एक्सपिरियन्स घेतला, की एका सर्टन टाईमनंतर त्याला काहीतरी वेगळी चव येणार, काहीतरी वेगळा वास येणार. तर समजायचं नाही नक्की काय होतंय. जेव्हा आता फूड इंडस्ट्रीत आल्यावर एक बॅकग्राऊंड रिसर्च केला, की व्हाय फ्रोझन त्याला एवढं म्हणजे अ, जरी डिमांड आहे, पण लोकांना म्हणजे आवडत नसताना पण ते घेतायत. हं, तर रिझन काय? तर आम्हाला कळलं, की यामध्ये तुम्हाला एक कोल्ड चेन मेंटेन करावी लागते फ्रॉम स्टार्ट टू एंड. म्हणजे फॅक्टरीमध्ये जर तुमचं -18 डिग्रीला तुम्ही बनवतायत फूड, त्याचं ट्रान्सपोर्ट पण तेवढंच झालं पाहिजे आणि त्यांचं कस्टमरला जाईपर्यंत ते -18 डिग्रीलाच राहिलं पाहिजे. हं, जे की पॉसिबल नाहीये. ते कुठेतरी ती चेन ब्रेक होते. कुठेतरी त्यामध्ये ग्रोथ डेव्हलपमेंट होते बॅक्टेरियाजची आणि ते चव चेंज करतं. आता तिकडे जाताना ऑप्शन नसल्यामुळे सगळे लोकं हे यावर डिपेंडंट होते बेसिकली. जेव्हा हा प्रॉब्लेम आम्हाला समजला, त्यामुळेच आम्ही फ्रोझन न चूज करता रिटॉट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी आम्ही चूज केली. हं. तर रिटॉट टेक्नॉलॉजीचा फायदा असा आहे, म्हणजे बाय द वे ही टेक्नॉलॉजी डेव्हलप बाय नासा आहे. बरं. ओके. आणि स्पेशली फॉर एस्ट्रोनॉट्स त्यांनी डिझाइन केलेलं, हं, की त्यांना अँबिएंट टेम्परेचरला फूड ठेवायचं होतं, की हं, ज्यामध्ये फ्रीझिंग नको, ज्यामध्ये काही ॲड करायला नको, ज्यामध्ये काही करायची गरज नाही. पण त्याची शेल्फ लाईफ पण लाँग राहील आणि प्लस टेस्ट पण चेंज नाही होणार. हं, आणि वी काइंड ऑफ रेप्लिकेटेड दॅट टेक्नॉलॉजी व्हाईल डेव्हलपिंग आवर प्रॉडक्ट्स. हं, ओके. इट्स अ पब्लिक टेक्नॉलॉजी. तर त्यामध्ये एका हाय टेम्परेचरला तुमचं फूड कुक होतं, त्यानंतर सील होतं आणि त्यात पॅकेज होतं, असं आहे. जेव्हा आम्ही ही प्रोसेस केली म्हणजे स्टार्ट टू एंड, तेव्हा आम्हाला समजलं की वी आर गेटिंग शेल्फ लाईफ ऑफ 18 मंथ्स ॲट हं, रूम टेम्परेचर. जोपर्यंत पॅकेट ओपन नाही करत, तोवर फूड 18 मंथ्स ठीक राहतं. त्यात कुठलीही ग्रोथ नाही होत. हं. आणि दॅट वॉज द एडवांटेज व्हाईल शिपिंग इट टू अदर कंट्रीज. कारण एकतर तुम्हाला कार्गोने शिप करावं लागतं, ज्यामध्ये ऑलमोस्ट 35 टू 45 डेजचा एक ट्रान्झिट टाईम असतो, म्हणजे प्लस कस्टम्स. आणि हे केल्यानंतर पण तुमचं वेअरहाऊसला प्रॉडक्ट जाणार आणि तिथून ते डिस्ट्रिब्यूट होणार. त्यामध्ये डॅमेजचे चान्सेस म्हणा किंवा टेम्परेचर व्हेरिएशन्स असतात. तर ह्या सगळ्याचा ह्या फूडवर परिणाम नाही होत. आणि दॅट वॉज द USP फॉर द प्रॉडक्ट. दॅट्स व्हॉट वी हम्म. आयडेंटिफाईड. राइट. आणि हे करताना जसं मी म्हटले, की ॲज अ स्टुडंट म्हणा किंवा एक वर्किंग पर्सनल बाकीच्या कंट्रीजमध्ये याची ॲक्चुअल डिमांड आहे या हं, फूडची हं, आणि प्लस हे सगळे USPज आहेत. सो इट वॉज काइंड ऑफ लाइक अ परफेक्ट हं. फिट मार्केट फिट. मिळायला. येस, राइट, वी राइट. फाउंड दॅट फिट अमेझिंग, असं. अमेझिंग. पण आता ही टेक्नॉलॉजी जी तू म्हणतेस, की एकतर पब्लिक डोमेनमध्ये आहे. राइट, त्याचं तुम्ही ऑब्व्हियसली एक तुमचं व्हर्जन त्याचं क्रिएट झालं असेल प्रोसेस वाईज. राइट. पण मग या सगळ्यासाठी वेळ आणि एफर्ट कसा प्लॅन होत गेला किंवा ती प्रोसेस थोडीशी आम्हाला सांग. तुम्ही कसं शोधलं? कसं त्याच्यावर काम केलं? तर माझ्यासाठी पर्सनल इन्स्पिरेशन म्हणजे कॅन्ड फूड होतं. म्हणजे कॅन्ड फूड पण ही हं, सेमच टेक्नॉलॉजी वापरतं. हं, हाय हीट टेम्परेचरला ते कुक होतात आणि सील होतात. हं, तर मला असं वाटलं, की जर तिकडे मला इतकं इझिली चिकपीस किंवा किडनी बीन्स किंवा वेगवेगळ्या टाईपचे बीन्स मिळायचे, जे मी पटकन त्याला सॅलडमध्ये घातलं की खाऊ शकायचे किंवा ग्रेव्हीत टाकलं तर खाऊ शकायचे. राइट. तर व्हाय नॉट आपण इंडियामध्ये असं काहीतरी रेप्लिकेट करूया. हं, सो त्यासाठी आम्ही इंडियामध्ये तशा टाईपचे बीन्स स्टार्ट केले. हं, बट थोड्या टाईमनंतर आम्हाला समजलं, की धिस इज नॉट वर्किंग आउट. हं. कारण इंडियामध्ये ते सोक करणं आणि कुक करणं हा एवढा मोठा हॅसल नाही मानला जात. इट्स पार्ट ऑफ युअर रूटीन एंड प्रोसेस. बरोबर. सो बेसिकली आमचं पहिलं व्हर्जन जरा गडबडलं. हं, बट त्यात आम्हाला समजलं, की हे न करता आपण जर याच्यात स्प्राउट्स केले, तर हं, लोकांना आवडेल. कारण स्प्राउटिंगची प्रोसेस प्रत्येकाला जमते असं नाहीये. हं, सो आम्ही
त्यामध्ये स्प्राउट्स डेव्हलप केले. राइट. एक R&D करून बेसिक हं, आणि त्याला एक मोठा रिस्पॉन्स मिळाला इंडियामध्ये. हं. जे की आता हे सगळे स्प्राउट्स वेगवेगळ्या इन्स्टंट फूड आपले जे प्लॅटफॉर्म्स आहेत Blinkit म्हणा, बिग बास्केट वगैरे या राइट. सगळ्यांवर Amazonवर वगैरे अवेलेबल असतात. हं. आणि पटकन लोकं ऑर्डर करून त्याला सॅलडमध्ये, करीमध्ये वापरून आपलं निवांत म्हणजे राइट. अगदी त्यांच्यासाठी ते ईझी प्रोसेस झालेली आहे शुअर. बेसिकली. हं. पण हे सगळं करत आमच्यासाठी जवळपास 3 वर्षाचा टाईम गेला. सिन्स वी स्टार्टेड एंड वेअर वी आर नाऊ. की एक आयडिया तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया असते. तिला तुम्ही मार्केटमध्ये टाकतात. त्याला चेक करतात. चालतंय, नाही चालत आहे. मग त्यात काहीतरी चेंजेस करतात. आणि असं करत मग आम्ही स्प्राउट्स नंतर ग्रेव्हीज ॲड केल्या. त्यानंतर आता हीट अँड ईट प्रॉडक्ट्स ॲड केले. आता हीट अँड ईट प्रॉडक्ट्सची गंमत म्हणजे अशी आहे, की इंडियामध्ये Zomato, Swiggyमुळे आपल्याला 5 मिनिटात फूड मिळतं. हं, सो मला माहिती आहे, की हीट अँड ईट प्रॉडक्ट्ससाठी इंडिया हे मार्केट नाहीये, राइट? हं. बट ॲट द सेम टाईम जे इंडियन्स आहेत, जे स्टुडंट्स आहेत, जे बाहेर राहतात, त्या लोकांना हे सगळं नाही मिळत. प्लस कॉस्टमध्ये नाही मिळत. करेक्ट. जरी मिळालं तरी. प्लस ऑथेंटिक टेस्ट नाही मिळत. हं, सो व्हाय नॉट हे प्रॉडक्ट तिकडे टाकायला पाहिजे. हं. असं करत आम्हाला प्रत्येक प्रॉडक्टचा प्रत्येक मार्केट सापडलं. इट्स अमेझिंग, इट्स बेसिकली अमेझिंग. लाइक अ प्रोसेस. सो म्हणजे पण तुमचा प्रवास उलटा झाला असं म्हणायला पाहिजे म्हणजे, की पहिले तुमचे सगळ्यात जास्त प्रॉडक्ट्स किंवा पॅकेट्स ज्याला आपण म्हणू, हे यूएसमध्ये जात होते. येस. म्हणजे अ, मी जसं म्हटले आधी पण, की यूएस हा जनरली लास्ट रिसॉर्ट असतो, की जिथं सगळ्या एक्सपोर्ट करतात लोकं, स्पेशली फूड. कारण त्यांचे फूड नॉर्म्स खूप स्ट्राँग आहेत. हं, म्हणजे एफ-डी-ए जे यूएस एफ-डी-ए सर्टिफिकेशन्स आहे, इट्स व्हेरी हार्ड टू गेट. त्याचे ऑडिट्स खूप म्हणजे क्रिटिकल्स असतात. हं, आणि फॉर अस वॉज लाइक, की जेव्हा आम्हाला मार्केट फिट मिळाला यूएसमध्ये अँड वी स्टार्टेड अप्रोचिंग पीपल ज्या मोठ्या सुपर चेन्स आहेत किंवा काय. तर या लोकांकडनं आम्हाला एकदम फास्ट रिस्पॉन्स मिळाला बिकॉज आमचे हे सगळे चेक्स ऑन प्लेस होते. हं. ऑडिट्स डन होते आणि प्रॉडक्ट आम्ही असे 10-12 प्रॉडक्ट्स नाही केले. त्यासाठी आम्ही फक्त 2च प्रॉडक्ट चूज केले. राइट. बिकॉज वी न्यू द ते व्हॉल्यूम. कुठले होते प्रॉडक्ट 2? हीट अँड ईटमध्ये एक छोले मसाला आणि राईस हं, याचा एक कॉम्बो आहे ओके, आणि एक राजमा मसाला आणि राईस याचा कॉम्बो. ओके. बस. तर हे सगळ्यात जास्त यूएसमध्ये येस. तुम्ही हाय पाठवायला व्हेरी, व्हेरी चालू हाय केलं. सेलिंग. आत्ता येस. पण तीच परिस्थिती आहे? तीच परिस्थिती. येस. म्हणजे पण आता नवीन प्रॉडक्ट ॲड झाले असतील आता? हां, नवीन प्रॉडक्ट मिळतात. त्यामध्ये आता आम्ही जसं व्हेजिटेरियन आहे, त्यामध्ये आता 1 वर्ष R&D करून नॉन व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्स पण आणले. ओहो! जसं बटर नाईस. मसाला झालं, टिक्का मसाला झालं, असं हं, चिकन टिक्का मसाला. हं. तर हे पण प्रॉडक्ट्स त्यामध्ये आपण ॲड केलेत आता. सो राइट. टोटल 6 प्रॉडक्ट्स आहेत, जे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत आपले. अमेझिंग. आणि याह. त्याचा इंडियामध्ये रिस्पॉन्स कसा आहे? इंडियामध्ये टू बी ऑनेस्ट असा तो क्लस्टरमध्ये आहे, जे कस्टमर्स आहेत त्याचे. हम्म. सो जसं मी आता हॉस्टेल्स आहेत, जे नॉर्थला म्हणा किंवा काय जिकडे लोकं ट्रेकिंगसाठी, हायकिंगसाठी जातात. बरोबर. पण तिकडे बाकी रेस्टॉरंट्समध्ये फूड जरा महाग मिळतं किंवा इझिली मिळत नाही म्हणजे टायमिंग्ज वगैरे. तर या ठिकाणी त्याची डिमांड आहे. अच्छा. प्लस जे कोवर्किंग स्पेसेस आहेत, तिथे याची डिमांड आहे. हम्म. असं आहे. कारण जे लोकं रोज-रोज Zomato ऑर्डर करतात, त्यांच्यासाठी कधीतरी हे फूड खाणं इज ओके. बट इट्स राइट. लाइक स्टिल कधीतरीचा सिनारिओ. इट्स नॉट हां. लाइक व्हेरी कॉमन ऑर युजुअल हिअर. डेली असं नाही. हां, सो आता टिपिकली एक सर्व्हिंग इज फॉर म्हणजे 1 एक पर्सन. पॅकेट इज फॉर 1 हां, पर्सन सर्व्हिंग म्हणजे तसं. राइट. हं. आता इंटरनॅशनली किंवा यूएसमध्ये या ज्या सुपरमार्केट चेन्स तू म्हणालीस, तर वॉज इट पटेल म्हणजे इंडियन स्टोअर्सला तुम्ही अप्रोच केलं का कसं? कुठे तुमचे जात होते? नाही, वी स्टार्टेड विथ आम्ही जेव्हा अप्लाय केलं वी अप्लाइड टू Costco, Target, Walmart. Walmartचंच एक होलसेल स्टोअर आहे, Sam's Club. या सगळ्यांना आम्ही केलेलं. कारण पटेल ब्रदर्समध्ये ऑलरेडी इंडियन प्रॉडक्ट्सचं एक खूप जास्त क्राउडी मार्केट झालेलं आहे. हं, सो अँड प्लस द मार्जिन गेम इज देअर. सो आम्हाला वाटलं की रादर दॅन तिकडं करण्यापेक्षा ह्या ज्या चेन्स एक्झिस्टिंग आहेत, अमेरिकन चेन्स, ज्याचं ऑलरेडी डिस्ट्रिब्युशन खूप स्ट्राँग आहे. म्हणजे तिथल्या छोट्यातल्या छोट्या गावात पण तुम्हाला Walmart मिळणार. हं. तर व्हाय नॉट गो विथ देम? ॲज लाँग एज राइट. वी हॅव ऑडिट्स, वी हॅव क्लिअर्ड एव्हरीथिंग. प्रॉडक्ट पण चांगलं आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे. व्हाय नॉट हं. जस्ट अप्रोच देम? अँड दॅट्स व्हॉट वी डिड अँड वी गॉट अ व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फ्रॉम देम. पण ते ऐकायला खूप सोपं वाटतंय जेव्हा तू म्हणतेस ना, की अप्रोचिंग Walmart किंवा रायटिंग एन ईमेल टू सॅम्स क्लब. कारण हे खूप मोठे चेन्स आहेत. राइट. म्हणजे लिस्टनर्सना सांगायला आवडेल, की हं. म्हणजे काहीच्या काही मेगा मिलियन्स ऑफ बिझनेस करणारी ही लोकं आहेत सगळी. ट्रू, ट्रू. तर ही ॲज अन एंटरप्रेन्योर म्हणजे जेव्हा तू इथनं सुरुवात केलीस,
हं, हं. आयडिया आली, व्हॅलिडेशन मिळालं, मार्केट फिट मिळालं. ही प्रोसेस कशी होती? टू राइट टू देम काय पद्धतीने प्रेझेंट केलीस तुझी माहिती? राइट. असं तुला वाटतं, की म्हणजे रादर व्हॉट यू वुल्ड हेल्प अस अंडरस्टँड, की जे इथल्या लोकांना ऐकणाऱ्यांना पण कळेल, की अरे हं, अच्छा हं. या स्टेप्स केल्या, तर देअर इज अ चान्स की आपण मोठ्या बिझनेसेसमध्ये काही डील्स क्रॅक करू शकतो. बरोबर. ओके. सो आय वुड से की जसं आता एक्सपोर्ट करणं आणि यूएसमध्ये एक्सपोर्ट करणं मला वाटतं ह्या कंप्लीटली 2 डिफरंट वेज आहेत. हं, यूएसमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी मल्टिपल वेज आहेत. जसं एकतर तुम्ही इम्पोर्टर्स थ्रू करू शकतात. म्हणजे आयदर यू कॅन कॉन्टॅक्ट भरपूर इम्पोर्टर्स आहेत तिथे जे इंडियन फूड इंडियातनं नेतात. तर त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्टली ह्या ज्या चेन्स आहेत, यू राइट टू देम. एक्सप्लेन अबाउट युअर प्रॉडक्ट्स, हायलाइट ऑल द यूएसपीज. ऑल्सो द मोस्ट इम्पोर्टंट पार्ट इज युअर कपॅसिटी. जसं तू म्हटलास, की ह्या चेन्स मल्टी-मिलियन डॉलरचा बिझनेस करतात. हं, तर या लोकांना त्याच लेव्हलची कपॅसिटी पण एक्स्पेक्टेड आहे. सो दे हं, वॉन्ट टू मेक शुअर, की एकदा जर मी तुझ्यासोबत बिझनेस स्टार्ट केला, देअर इज नथिंग इज गोइंग टू स्टॉप यू ओव्हर देअर. हं, म्हणजे असं नको व्हायला, की मी तुझ्याकडनं ऑर्डर प्लेस केली आहे आणि तुला 40 डेजचा टाईम दिलेला आहे. पण जस्ट बिकॉज तुझ्याकडे कपॅसिटी नाहीये, की तुझ्याकडे इनफ लेबर नाहीये, तुझ्याकडे इनफ रिसोर्सेस नाहीयेत. त्यामुळे तू ऑर्डर डिले करतोय हे असं नाहीये. बिकॉज दे आर स्पेंडिंग मेनी मोर डॉलर्स ऑन युअर प्रॉडक्ट्स प्रमोशन्स. हं, सो त्यांना ते नकोय. सो कपॅसिटी इज अ रिअली बिग थिंग. म्हणजे जरी त्याच्यामुळेच असं मला वाटतं, की इंडियामध्ये आता एवढे सारे स्टार्टअप्स आहेत, बिझनेस आहेत. व्हाय एव्हरीवन कॅनॉट गो देअर? हं. बिकॉज ऑफ द कपॅसिटी. इफ यू कॅन मॅनेज दॅट, इफ यू कॅन जस्टिफाय दॅट, आय थिंक दॅट इज अ बेस्ट वे टू गो अहेड राइट, राइट, राइट. सो ती डुइंग धिस. कॅपॅसिटी या. आहे हे एकतर शोकेस करायला पाहिजे. येस, यू हॅव टू गिव्ह ऑल द कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन्स टू देम. हं, लाइक बेसिकली आता मला यामध्ये माझ्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा फायदा झाला, की हं, ज्यामध्ये मला आय न्यू हाऊ टू कॅल्क्युलेट द कॅपॅसिटी, हाऊ इज द इफिशियन्सी बीइंग कॅल्क्युलेटेड. हं. तुमचं इफिशियन्सी नसेल, तर मग ती वाढवण्याचे तुमच्याकडे काय-काय वेज आहेत, हे राइट, हे समोरच्याला पटवून द्यावं लागतं तुम्हाला. राइट, 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 राइट. सो त्यामुळे जी प्रोसेस आहे म्हणजे त्यांना कन्विन्स करणं म्हणजे असं नाहीये, की तुम्ही काहीतरी जुगाड करा आणि हे करा. इट्स नॉट हं. दॅट वे. इट्स बरं. जस्ट तुम्हाला सगळं पेपरवर ब्लॅक एंड व्हाईट ठेवावं शुअर. सो लागतं आता हे इन फ्रंट ऑफ कॅपॅसिटी देम. बिल्डिंग तुझ्या एंडनी तू कसं प्रिपेअर केलं? म्हणजे व्हॉट आय वांट टू नो हं, इज की ह्याचं प्रोडक्शन हं, याचं प्रोडक्शनसाठी जी लागणारी जागा आहे, हं, हं. त्याला लागणारं लेबर आहे, ते कसं बिल्ड होत गेलं इतके 2-3 वर्षात? राइट. सो जसं जसं कोणी एक बिझनेसमॅन असतो आणि त्याचं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं, की माझी एक स्वतःची फॅक्टरी असावी, मी हं, मी माझी टीम असावी आणि सगळं करावं. सो वी अल्सो हॅड द सेम थिंग. मी हं, आणि आदित्य को-फाउंडर. तर त्यामध्ये आम्हाला जेव्हा रिअलाईज झालं, की हे सगळं करायला आम्हाला इनिशियल कॅपिटल खूप लागणार आहे. हं, कारण जसं मी म्हटलं रिटॉट टेक्नॉलॉजी जरी पब्लिक असली, पण रिटॉट मशीन्स दे आर लाइक क्रोर्स एंड क्रोर्स ऑफ वर्थ. सो हं, तुम्हाला ते सगळं फक्त मशीन हे क्रोर्सचे झाले. त्यानंतर जागा, त्यानंतर लेबर, हं. इन्ग्रेडियंट्स हे सगळं करत-करत इट्स अ बिग इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आणि एक न्यू स्टार्टअपला हे सगळं अफोर्ड करणं पॉसिबल नाहीये. हं, सो वी टूक व्हेरी युनिक अप्रोच इन धिस वन. हं. आम्ही जरा एक मार्केट सर्व्हे केला, की असे किती रिटॉट प्लांट्स म्हणा किंवा असे किती लोकं आहेत आपल्या आसपास, की जे लोकं हे सगळं वापरतायत राइट, किंवा ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत ॲट राइट. आणि वी फाउंड आउट की ह्या सगळ्यांकडे खूप सारी ओपन कपॅसिटी आहे. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल त्यांचं जर फॅक्टरी 3 शिफ्टमध्ये चालू शकते, तर हं. दे आर जस्ट वर्किंग फॉर 1 शिफ्ट. सो 2 शिफ्ट त्यांच्या रिकाम्या आहेत. राइट. त्यांच्याकडे सगळं आहे. मशीन पण पडलेलं आहे, जागा पण आहे, त्यांच्याकडे इन्ग्रीडियंट सप्लायर्स पण आहेत. पण वापरणारं कुणी त्यांना तेवढा व्हॉल्यूम नाहीये. हं. सो व्हॉट वी डिड आम्ही अशा सगळ्या फॅक्टरीजसोबत टाय अप केलं. बरं. ज्या निअर बाय रिजन्सच्या होत्या. रादर दॅन डूइंग आउटसोर्सिंग. म्हणजे आउटसोर्सिंग काय असतं, की मी जर फॉर एक्झाम्पल एका फॅक्टरीला सांगितलं, की मला सो अँड सो प्रॉडक्ट बनवून दे आणि तुम्हाला बनवून देईल माझ्या हं. लेबलने. ज्याला राइट. व्हाईट लेबलिंग, प्रायव्हेट लेबलिंग म्हणतात. शुअर. सो ते न करता आम्ही टाय केले सो दॅट दे आर आवर मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्स. हं. आता दॅट वे काय झालं, की जरी मला ऑफ शिफ्ट्सला जरी काम करावं लागतंय, बट आय हॅव मल्टिपल शिफ्ट्स लाइक दॅट अँड आय हॅव अ बिगर कपॅसिटी दॅन अ रेग्युलर प्लांट. हं. सो जेवढं प्रोडक्शन जस्टिफाईड आहे एक्सपोर्ट करता, आय कॅन मॅनेज दॅट विथ मल्टिपल प्लांट्स नाऊ. ऑसम. याह. आणि त्यात अजून एक गोष्ट अशी आहे, की जे इन्ग्रेडियंट्सचा सप्लाय, ओके.
आयदर बेस्ट वे की तुम्ही मार्केट कमिटीकडे जा आणि त्यांना सांगा की मला इतके-इतके टन्स रॉ हं, मटेरियल हवंय वगैरे काय. बट एक अमेझिंग गोष्ट झाली आहे इंडियामध्ये. आय डोंट नो आय थिंक आफ्टर कोविड झाली आहे ती, हं, की फार्मर प्रोड्यूस कंपनीज हं, अशा नवीन-नवीन तयार झाल्यात. आता फार्मर प्रोड्यूस कंपनीज काय असतात, की 10 फार्मर्स जे एक सिमिलर टाइपचं क्रॉप घेतायत, तर ते एकत्र येतात अँड दे फाउंड अ कंपनी. हं. आणि ती कंपन्याकडनं तुला डायरेक्टली सोर्स करता येतं. सो आता मी समजा छोले मसाल्यासाठी चिकपीस लागतात मला छोले लागतात आपलं चना. तो काबुली चना जर अशा शेतकऱ्यांकडनं मी डायरेक्टली घेतेय, तर त्यांना पण मी बेस्ट प्राईस देऊ शकते. त्यांचा व्हॉल्यूम पण त्यांना मिळतोय आणि त्यांना नेक्स्ट इयरच्या हार्वेस्टिंगसाठीचं जे रॉ मटेरियल ते त्यांना मिळतंय आणि मला तेवढे टनेजचं एक हे मिळतंय म्हणजे बेसिकली रॉ मटेरियल मिळतंय. हं. सो विथआऊट एनी मिडल पर्सन हिअर, वी आर डीलिंग डायरेक्टली विथ द फार्मर प्रोड्यूस कंपनीज. राइट. आणि हे हे शोधणार कुठे पण? हे कुठे शोधायचे लोकांनी? लिटरली ह्या सगळीकडे आहेत. ओके. दे पण आर एनी म्हणजे की काय कीवर्ड्स टाकायला पाहिजेत किंवा कुठली अशी ॲग्रीगेटर साइट आहे जिथे या कंपनीचं लिस्टिंग आहे? तसं नाहीये ॲक्चुअली, बट तुम्हाला हे जाऊन-जाऊन बोलावं लागतं. म्हणजे आता हम्म. कसं झालं, की आम्ही जर म्हणजे वी न्यू की आम्हाला एका ऑर्डरसाठी एवढ्या टनचा रिसोर्स हवा आहे. हं. आता हे जर एका मिडलमॅनकडनं घेतलं, तर आमच्यासाठी खूप म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट खूप हाय एक्सपेन्सिव्ह जाणार. झालं इट्स असतं. व्हेरी बरोबर. एक्सपेन्सिव्ह. हं, सो आम्ही डायरेक्टली शेतकऱ्यांकडनं हे प्रॉडक्ट्स प्रोक्युअर करायचा प्लॅन आउट केला. हं. म्हणजे जेव्हा आम्ही जाऊन त्यांना ॲक्चुअली आम्ही त्यांच्याकडे गेलो जस्ट टू अंडरस्टँड द क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट्स, की एक्झॅक्टली काबुली चण्यामध्ये पण 100 टाइप्स असतात, हे आम्हाला व्हरायटीज माहीत खूप नव्हतं. आहेत. हं, राइट. तर ते जाणण्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो आणि देन दे स्टार्टेड टेलिंग अस अबाउट धिस एफ-पी-सीज, की आमच्या गावामध्ये अशा प्रत्येक गावामध्ये भरपूर एफ-पी-सीज आलेल्या जातात. म्हणजे हां. कापसाची वेगळी एफ-पी-सी आहे, कडधान्याची वेगळी आहे किंवा जे भाजीपाला म्हणा किंवा त्याची आहे. हं. आणि आय एम शुअर आवर लिसनर्स मस्ट बी अवेअर अबाउट धिस सह्याद्री फार्म्स म्हणून आहेत. हां. जे नाशिकला सर विलास शिंदे सर म्हणून आहेत. त्यांनी राइट. सगळ्यात मोठी एफ-पी-सी आणि व्हेरी सक्सेसफुल एफ-पी-सी बनवलेली आहे. हं. सो बेसिकली इट्स इंटू द्राक्षाचं जे एक्सपोर्ट आहे ते बघतात आणि दॅट्स वेअर दे अमेझिंग. स्टार्टेड. हं. बट अशा त्याच्यामुळेच मी सांगते, की अशा भरपूर एफ-पी-सी आहे. जर यू आर इंटू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आणि असं काही रॉ मटेरियल तुम्हाला हवंय, तर आय वुल्ड डेफिनेटली सजेस्ट की अशाकडे जाऊन कारण एक बेनिफिट पार्ट असतो. म्हणजे त्यांना पण तुम्ही उत्साह देतात, की करेक्ट. तुमचा एवढा डायरेक्टली पर्चेस डायरेक्ट होतोय. पर्चेस होतो. हं. हां. आणि तुम्हाला पण एक बेटर प्राईस मिळते. हं. सो राइट, 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 राइट. हां. आता ओव्हरऑल जर का प्रॉडक्ट बुफे जर बघितला आज पकाचा, हं, हं. तर त्याच्यात काय-काय बघायला मिळेल लोकांना किंवा काय-काय खायला मिळेल रादर? ओके. तर गेले 2 वर्ष आमच्याकडे फार बेसिक प्रॉडक्ट पोर्टफोलिओ होता. ज्यामध्ये इंडिया आणि एक्सपोर्ट असे 2 आम्ही पार्ट केलेले. अ, आणि त्यामध्ये एक्सपोर्टसाठी जसं मी म्हटलं, की छोले आणि राजमा यांच्या दोघांचे राईस कॉम्बोज होते. आणि इंडियासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या ग्रेव्हीजचा स्प्रेड होता आणि हं. बीन्स आणि स्प्राउट्स होते. जसं बीन्समध्ये चिकपीज, किडनी बीन्स आलं. स्प्राउट्समध्ये मूंग स्प्राउट्स आलं, मिक्स स्प्राउट आलं. हे सगळं होतं आणि ग्रेव्हीजमध्ये काश्मीरी रोगन जोश, चेट्टीनाड, मंगलोरियन घी रोस्ट, गोवन शाकुती अशा वेगवेगळ्या ग्रेव्हीज होत्या. पण आत्ता यावर्षी वी आर ब्रिंगिंग समथिंग एक्साइटिंग. हं. जसं एक्सपोर्टचा पोर्टफोलिओ वाढलाय विथ नॉन व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्स, चिकन बटर मसाला, चिकन टिक्का एंड ऑल. इंडियातला प्रॉडक्ट आम्ही जे फ्लावर मिक्सेस आहे, थोडंसं रिटॉर्टपासून आम्ही डिव्हिएट केलंय इंटू फ्लावर मिक्सेस, हं. ज्यामध्ये मिलेट बेस्ड पॅनकेक्स म्हणा किंवा चिल्ला मिक्सेस किंवा डोसा मिक्सेस, चिली ऑइल्स आहेत, त्यानंतर पीनट बटर्स आहेत. अशा सगळ्या मोठ्या प्रॉडक्ट्सचा स्प्रेड आम्ही आणतोय. कारण आम्ही ब्रँडची आयडेंटिटी एक आम्हाला लक्षात आली, की हं. आज पकाव फक्त रिटॉर्ट बरोबर असोसिएटेड नाहीये. हं. आज पकाव इज अ रेडी टू कुक फूड स्टोअर, ज्यामध्ये तुम्हाला अशा काही प्रॉडक्ट्स मिळतील ज्याच्याने तुमचा टाईम सेव्ह होणार आहे. हं. सो सो बेसिक सगळीकडनं म्हणजे राइट. एव्हरी मील एव्हरी इफ यू मील. कन्सिडर की हां. ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत राइट. जिथे तुमचा टाईम सेव्ह होऊ शकतो, बरोबर. तिथे आज पकाव तुम्ही वापरू शकता. तिथे वापरू बेसिकली. शकतात. या राइट. आणि मग तुम्हाला म्हणजे 5 मिनिटं टाईम आहे, तरी पण तुम्ही एक फूड बनवू शकतात किंवा तुमच्याकडे अर्धा तास आहे, तरी पण तुम्ही फूड बनवू शकतात यात. हं. आणि व्हाईल डूइंग धिस यू डोंट हॅव टू वरी कारण
प्रिझर्व्हेटिव्ह फ्री आहेत आपले सगळे प्रॉडक्ट्स. त्यानंतर त्यामध्ये जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऑल नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण असे काही हम्म. आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स, कलर्स किंवा जे म्हणतात ना फ्लेवर्स असं काही आपण यूज नाही करत. इट्स हम्म. व्हेरी, व्हेरी नॅचरल. सो हेल्दियर याह! साईडला डेफिनेटली आहे. राइट. आता फीडबॅक्स जर का म्हणायचे झाले तर असे काही इंटरेस्टिंग फीडबॅक्स आलेत तुला? इंडिया आणि बाहेरनं तर ऑब्व्हियसली येतीलच कारण याह! इट इज लाइक म्हणजे यू आर हेल्पिंग देम इन लॉट ऑफ वेज. एकतर घरच्या ट्रू. चवीचं किंवा भारतीय चवीचं खायला मिळतं रादर. बरोबर. सो असे काही इंटरेस्टिंग फीडबॅक्स? येस. कसं झालेलं, की ज्या ग्रेव्हीज आपण फक्त इंडियात विकतोय आज पकाव थ्रू, तर एका कस्टमरला बेसिकली त्या इतक्या आवडल्या, की त्यांनी त्यांचा मुलगा यूएसमध्ये शिकतो. त्याच्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेल्या आणि वी टोल्ड देम, की आपण हे प्रॉडक्ट्स यूएसमध्ये नाही देऊ शकत, हे इंडियातच आहेत. तर त्यांनी जेवढ्याचं प्रॉडक्ट घेतलं, तेवढ्याचाच शिपिंग कॉस्ट स्वतः बेअर करून ते प्रॉडक्ट्स आपल्या मुलाला पाठवले. अँड ही इज आवर रेग्युलर कस्टमर सिन्स देन. नाईस. असं आहे. हा एक होता. नंतर काही फीडबॅक म्हणजे अमेझिंग असे होते, की अ, जसं कोणीतरी अशी काहीतरी क्रिएटिव्ह रेसिपी बनवली. म्हणजे स्प्राउट्सपासून फक्त उसळ न बनवता त्यापासून सँडविचेस बनवलेले आहेत. बर. त्यापासनं कोणीतरी सूप्स बनवलेले आहेत आणि त्याचा ते जेव्हा आम्हाला ते फोटोज पाठवतात किंवा हम्म. पिक्चर्स पाठवतात तर म्हणजे आवडतं आम्हाला हे. राइट, 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 राइट. सो आता इंडियामध्ये जर का आज पकाव घ्यायचा असेल, आपण हां. आता इंडियापेक्षा महाराष्ट्रात म्हणू किंवा पुण्यात म्हणू, ओके. तर पटकन आज पकाव जर घ्यायचा असेल कोणाला, हं. तर कुठे जायचं? कुठल्या स्टोअर्समध्ये जायचं? ऑनलाईन जायचं? वेबसाईटवरनं घ्यायचं? तर राइट. ते पण थोडंसं सांग. येस. सो आज पक्का तुम्हाला घ्यायचंय तर बेस्ट वे इज द वेबसाईट. कारण हं. त्यावर सगळे प्रॉडक्ट्स आपले लिस्टेड आहे. त्याबरोबर Amazon आहे, Flipkart आहे, JioMart पण आहे आणि पुण्यात म्हटलं तर स्पेसिफिकली दोराबजीज आणि फाईन फूड्सला आपले प्रॉडक्ट्स आहेत. ग्रेट. तर तिकडे जाऊन तुम्ही पटकन ते घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला वाटलं तर आम्हाला डायरेक्टली WhatsApp करू शकतात. वी विल शिप इट टू यू अल्सो. राइट. सो तर ह्याचं कॉस्टिंग वाईज साधारण काय पडतं? म्हणजे फ्रॉम अ एंड कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू? राइट. हं. जे बीन स्प्राउट्स आहेत, वी हॅव प्राइस देम एज ₹99 आणि नाईस. ₹99 मध्ये तुम्हाला 300 ग्रॅम मिळतात, व्हिच सर्व्हज 3 पीपल. हम्म. सो जरी तुमचं सॅलड असलं तरी ते इनफ आहे 3 लोकांसाठी राइट. किंवा तुम्ही ते परत स्टोअर करून पुन्हा खाऊ शकतात. लाइक हं. तुम्ही जर एकटे आहात तर असं करून. शुअर. आणि जे ग्रेव्हीज आहेत, दे आर प्राइस्ड एट ₹150 हं. बट दे मेक लाइक 500 ग्रॅम प्रोटीन त्यामध्ये तुम्ही टाकू शकता 300 ग्रॅमच्या ह्याच्यात. सो हं. साधारणतः 800 2 ग्रॅम्सचं तुमचं टोटल बनतं. म्हणजे तरी 3 3-4 ते 4 लोकांना लोकांना 3 ते ते 4 आरामात लोकांना होते. तुम्ही ते करू येस, शकता. आणि येस. मग ते जे यूएसला जे प्रॉडक्ट जातात, राइट. ते आपल्याकडे इथे नाहीच मिळत म्हणजे ते आता रेडी. आपण करतोय लॉन्च. हां, म्हणजे अच्छा. व्हेरी सून दे विल बी लिस्टेड ऑन द वेबसाईट. पण हं. ते असे सिंगल मील्स आहेत. म्हणजे त्यामध्ये ग्रेव्हीचं एक पॅकेट आहे आणि राईसचं एक पॅकेट आहे. यू कॅन जस्ट मायक्रोवेव्ह देम एंड ईट देम इट असं. इट. 1 पर्सनसाठी आहे. कडक, 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 कडक. एक नंबर. आणि म्हणजे आय थिंक कारण याह! तिथे तिथे ना या टिपिकली जे बाहेर राहणारी लोकं आहेत, नोकरीसाठी असतील, शिक्षणासाठी असतील, त्यांना ते फार सोपं आहे. येस. आणि इतर काही आता असे खूप प्रोडक्ट्स आहेत, हं, पण त्यांचं प्रिझर्व्हेटिव्हज असतात किंवा ते ज्याला असं आपण म्हणू की अ, ते खाल्ल्यावरती असं वाटतं की याच्यात काहीतरी वेगळं हं. चव आहे किंवा असं. तर बरोबर. तसं आज पकावचं नाहीये असं तुझं म्हणणं आहे. येस. अजून मी खाल्लेलं नाहीये. व्हेरी पण सून यू विल टेस्ट इट. राइट. तर मी लिसनर्सना पण आपण सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या लिंक्स तर देऊच या. नक्की. सो दॅट दे कॅन बाय इट, टेस्ट इट. टेस्ट. आणि म्हणजे मग तुला तो फीडबॅक पण येईल. राइट. आता फ्रॉम अ ग्रोथ पॉइंट ऑफ व्ह्यू आर यू फेसिंग एनी चॅलेंजेस इन टर्म्स ऑफ रीचिंग आउट टू पीपल? कारण बाहेर लोकांपर्यंत तू पोहोचतेस. म्हणजे बरोबर आहे. बाहेरच्या लोकांपर्यंत तू इनफॅक्ट इझिली पोहोचतेस. राइट. पण विथिन इंडिया विथिन पुणे, बंगलोर, प्रॉब्ली दीज मस्ट बी युअर हॉट सिटीज. पुणे, येस. मुंबई, मेट्रो बंगलोर, सिटीज. हैदराबाद, अ, दिल्ली प्रॉबब्ली. बरोबर. पण ओव्हरऑल ह्या सगळ्याचा रीचमध्ये आर यू फेसिंग एनी चॅलेंजेस? आय वुड से की आम्हाला खूप मोठा लर्निंग कर्व्ह आमचा राहिलेला आहे.
इन टर्म्स ऑफ एक्सप्लोरिंग इंडियन मार्केट. हं. कारण इंडियामध्ये असं आहे, जसं मी म्हटलं, की आपल्याकडे फार इझिली फूड सर्व्हिसेस पण आहेत. आपल्याकडे हां. जागोजागी किराणा स्टोअर्स पण आहेत. राइट. त्यामुळे आपल्याकडे एक ऑफलाईन मार्केट जे म्हणतात, म्हणजे एक ऑनलाईन मार्केट झालं जे D2C आहे आणि एक ऑफलाईन मार्केट आहे जे B2B किंवा B2B2C ज्याला राइट. म्हटलं जातं. राइट. तर हे 2 मार्केट्स फार क्लोजली तुम्ही आधी स्टडी केले पाहिजे आणि आय थिंक वी फेल्ड व्हाईल डूइंग दॅट. हं. कारण आम्हाला वाटलं, की हे करताना आम्ही म्हणजे आज पकाव जर आपण प्रत्येक स्टोअरला अवेलेबल केलं, इफ नॉट प्रत्येक स्टोअर, पण ॲट लीस्ट ए प्लस स्टोअर्स म्हणजे जे तुमच्या सोसायटीच्या खाली असतात, जिथं तुम्ही छोटीशी कार्ट घेऊन आईलमध्ये फिरू शकतात. नॉट अ डी-मार्ट, बट हं. त्या सोसायटी स्टोअर. राइट. तर ह्या ए प्लस स्टोअर्समध्ये जरी आपलं प्रॉडक्ट ठेवलं, तरी आपल्याला एक चांगला सेल्स मिळू शकतो, असं आमचं एक अझम्पशन्स होतं त्यावेळी. हं. आणि वी डिड दॅट. आम्ही जवळपास 300 ते 400 स्टोअर्समध्ये आम्ही हे प्रॉडक्ट्स ठेवले हं. इन मुंबई अँड पुणे. बट आम्हाला आफ्टर 6 मंथ्स एक फीडबॅक आला, की प्रॉडक्ट्स मूव्हच होत नाहीयेत. हं. आता मूव्ह होत नाहीये, तर मग आम्ही शॉपकीपरशी बोलायला गेलो, की काय कसं करता येईल? तर त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला बेटर प्लेसमेंट हवी आहे, म्हणजे जर आल्या-आल्या तुम्हाला दिसलं पाहिजे प्रॉडक्ट, तर तुम्हाला सो अँड सो चार्जेस द्यावे लागतील. हं. शेल्फ चार्जेस आले त्यामध्ये. तुम्हाला तिथं प्रमोटर्स ठेवावे लागतील. तुम्हाला तिथं फ्री सॅम्पलिंग करावं लागेल. तुम्हाला लोकांना टेस्टिंग करवावं लागेल. पण हे करत असताना ॲज अ स्टार्टअप आमची एवढी बँडविड्थ नव्हती. हं. आणि आमची जी सेल्स टीम आहे ती पण रादर दॅन एका एरियावर फोकस करण्यापेक्षा ती पूर्ण जसं मुंबईभर पळत होते. म्हणजे 4 लोकं होते. सगळं मुंबई राइट. कव्हर करणं इज व्हेरी इम्पॉसिबल इन टर्म्स ऑफ हं. दॅट. यू हॅव हं. टू चूज वन एरिया आणि त्यावरच हॅमर सारखं-सारखं करायला जाऊन लागतं. हॅमर राइट. करावं लागतं. हं. सो आम्हाला ते जरा टफ गेलं आणि तो कॉल आम्ही घेतला आफ्टर 6 मंथ्स, की आम्ही सगळे ऑफलाईनचे प्रॉडक्ट्स काढले हं. आणि जे पण फक्त असे स्टोअर्स आहेत, जसं दोराबजी म्हटलं मी पुण्यामधलं, तसं मुंबईचे पण 1-2 स्टोअर्स आहेत, की त्यामध्ये आमचं डायरेक्टली त्या स्टोअर्सना जातं. हं. इन बिटवीन काही नाही, नो सेल्समन नथिंग आणि ते लोकं तिकडून सेल करतात. सो मग इथे ऑफलाईन प्रमोशन्स तुम्ही करता प्लॅन टेस्टिंग सेशन्स किंवा आम्ही असं? करत होतो रादर, पण हं. आम्हाला कळलं, की जो बायर ग्रुप आहे फॉर आज पकाव प्रॉडक्ट हे हं. ऑनलाईन शॉपर्स जास्त आहेत. हां. नाईस. येस. तर ती आम्हाला जी एक इन्साईट मिळाली आफ्टर सो मच ऑफ डेटा, हं. त्यामुळे आम्ही ऑफलाईन कंप्लीटली बंदच केलं त्यानंतर, हं, हं, की हं, हं. कुठलेच स्टोअर्स एक नको किंवा काही नको. आपण आपल्या वेबसाईटवरनं आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरनं आपण देऊ शकतो. राइट. अँड देन वी पिव्होटेड टुवर्ड्स Blinkit आणि ओके. बिग बास्केट आणि अच्छा. Instamart इज इन प्रोसेस राइट नाऊ. Instamart आणि Zepto. हं. कारण ही लोकं लास्ट माईल डिलिव्हरी पण देतात आणि या प्लॅटफॉर्मचा उद्देशच तो आहे, की तुझ्याकडे जर काही अवेलेबल नाहीये, तर तू पटकन ऑर्डर कर आणि इन्स्टंट येईन. तुला मिळेल आणि मग राइट. सो बरोबर. मग इन्स्टंट रेडी टू कुक, इन्स्टंटली बाय करा हां. टाइप्स. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. राइट, राइट, राइट. सो मग असं तो एक एक चॅनल पिव्होट केला आम्ही यामध्ये. अमेझिंग. खूप भारी इन्साईट्स मिळतात ना, पण म्हणजे ओव्हरऑल मार्केटकडनं म्हणजे दो वी लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. हं. टेक्स्टबुक म्हणजे आता मला आय मे बी रॉंग हिअर इन कोटिंग द बुक, बट फिलिप कोटलरचं एक पुस्तक आहे मार्केटिंगवरचं. येस. त्या त्याच्यामध्ये ना, ह्याच्याविषयी एक खूप मोठा चॅप्टर आहे अबाउट हं, हं. हाऊ टू ऑर्गनाइज और हाऊ टू प्लेस प्रॉडक्ट्स ऑन द शेल्फ. हं, हं. आणि हे रिटेल इंडस्ट्री खूप मनापासून फॉलो करतात या गोष्टी. म्हणजे तू बरोबर. जे मगाशी म्हणलीस, की ठराविक प्लेसला तुला जर का प्रॉडक्ट ठेवायचं असेल, तर त्यासाठी खूप मोठं ऑक्शन आणि फाईट असते. भरपूर जास्त. बिटवीन रिटेलर्स, की मी तुला येस. 10 च्या ऐवजी 12% देतो कमिशन. बरोबर किंवा एक्स्ट्रा प्रीमियम रेट देतो आणि प्लस वन शेल्फ टाईम, रेट्स. शेल्फ रेट. एक्झॅक्टली, येस. एक्झॅक्टली. हां. सो तो जरी एक भाग सगळा अभ्यासाचा जरी असला, तरी मार्केट फीडबॅक पण तितकाच महत्वाचा आहे म्हणजे बरोबर. अल्टिमेटली. आणि त्याचा इन अ वे फीडबॅक तुम्हाला जसा मिळाला आणि तुम्ही तो पिव्हट केलात. आता Amazonवरती एक्झॅक्टली. काय सर्च केल्याने प्रॉडक्ट मिळतं? आज पकाव. तुम्ही आजपकाव टाका, रेडी टू कुक ग्रेव्हीज टाका, रेडी हं. टू कुक लिक्विड मसाला, हं. स्पाइसेस तर त्यामध्ये आजपकाव येणार. राइट. आणि असे साधारण कीवर्ड्स. डिलिव्हरी टाईम किती? 2-3 दिवस, अ, 4 दिवस? जे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्हाला 2 दिवसात मिळतं हं, आणि पॅन इंडिया 3 टू 4 डेजमध्ये मिळतं. हं, हं. सो ते असं आहे. तुमचं Amazonचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण बऱ्याच स्टार्टअप्सना तो एक प्रश्न असतो, की अं, वेगवेगळ्या कॅटेगरीजमधले हं, पण, हं. की Amazonवरती ॲज अ सेलर म्हणून लिस्ट व्हायचं का नाही?
कारण हं. त्यांना व्हॉल्यूम डेफिनेटली दिसत असतो, बरोबर. की Amazonवरती पटकन घेता येईल, वेबसाईट बिल्ड करायची गरज नाहीये. हं. XYZ. सो ओव्हरऑल त्याचा रिस्पॉन्स कसा आहे किंवा हाऊ डू यू अॅनलाईज युअर डिसिजन ऑफ बीइंग ऑन Amazon? मला वाटतं की फक्त Amazon ठेवणं न ठेवणं हा मोठा प्रश्न आहे. रादर दॅन ठेवायचं का Amazonवर नाही? ठेवायचे की नाही त्यावर. हं. कारण फक्त Amazonवर ठेवणं म्हणजे त्यात पण एक वेगळं त्याची स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची त्याची वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. हं. सो Amazonचं कसं आहे, की जसं आपल्या फूड कॅटेगरीसाठी Amazon चार्जेस लाइक 20% to 25% हं. त्यांचं कमिशन प्लस त्यावर शिपिंग. ते करताना प्लस तुम्हाला वेअरहाउसेस तुमचं स्वतःचं वेअरहाऊस ठेवायचं की Amazonचं वेअरहाऊस घ्यायचं विच इज FBA फुलफिल्ड बाय हं. Amazon. येस. त्या FBA केल्यावर तुम्हाला प्राईम टॅग मिळतो, ती गोष्ट वेगळी, की तुमचं प्रॉडक्ट एक म्हणा ना, एक सर्चमध्ये एक्स्ट्रा वरती हां, येतं. सर्चमध्ये वर येतं. बट हे करताना तुम्हाला Amazonवर पण ॲड्स लावावे लागतात. हं. त्यामध्ये पण तुमचे कीवर्ड रिसर्चेस असतात. त्यामध्ये पण तुम्हाला ॲड बजेट बिडिंग येतं. करावी लागते. हं. येस. सो हे पण एक वेगळा गेम आहे. सेम विथ Flipkart, सेम विथ JioMart. सो हं. माझं म्हणणं आहे, की जर जर तुम्ही D2C प्लॅटफॉर्मवर आहात, म्हणजे ॲज अ D2C ब्रँड तुम्ही आहात, तर तुमचा प्रेझेन्स सगळीकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. हं. कारण Amazonवर जी व्हिजिबिलिटी आहे, ती इतर प्लॅटफॉर्म्सवर म्हणजे मला अजून एवढी दिसली नाहीये, जी Amazonवर आहे. So does your business funnel or revenue funnel have म्हणजे त्याचा Amazonचा पोर्शन मोठा इट्स डेफिनेटली आहे. डेफिनिटली बिगर दॅन अदर हं, ई-कॉमर्सेस. हं. येस, पण इट इज. आत्ता अर्थात Jio वगैरे सगळे आत्ता जास्त पिकअप होत आहेत. बरोबर आहे. Amazon हॅज बीन अ गुड हेल्प फॉर मेनी कंपनीज. बरोबर आहे. खूप पण दिवस झाले. मला एक वाटतं, की Amazonचं ॲज अ कंपनी कस्टमर्सना फार एक रिलायबल वाटतं, की येस. मला जर काही इश्यू डॅमेज आला. झालं, इश्यू झालं, हं, तर मला पटकन कस्टमर सपोर्ट मिळणार आहे किंवा काही प्रॉडक्टमध्ये रॉंग असलं, तरी Amazon पटकन दखल घेतं. हं. आय थिंक हा एक रिलीफ आहे. त्यामुळे तो एक म्हणजे बायर्सचा एक माइंडसेट आहे, की Amazonवरनं घेतलं तर किंवा Amazonवर ब्रँड आहे म्हणजे हा चांगला आहे, असं. हं. नाईस. तो एक आहे. अमेझिंग. आणि कित्येक लोकांचं आम्हाला एक म्हणजे व्हेरी पर्टिक्युलर म्हणजे काही फाइंडिंग्ज मिळालेले, की जर Amazonवरनं जरी सेल होत नसला, तरी जेव्हा ते फॉर एक्झाम्पल सोशल मीडियावर त्यांनी ॲड बघितली आज पकावची. हं. पण आज पकाव आहे काय हे ते सर्च करायला Amazonवर जातात. तिथून जरी ओह! बाय नाही केलं, ते बाय वेबसाईटवरनं करतात. ओके. तर लाइक अच्छा. इट्स दिस काइंड ऑफ थिंग, बट इट्स लाइक अ व्हॅलिडेशन इंटरेस्टिंग, पर्स्पेक्टिव्ह आहे. इंटरेस्टिंग. Yeah. नाही, आय वॉज जस्ट थिंकिंग की ह्याच्यातली एक जर का मिसिंग ब्लॉक जर ठेवला हं, किंवा आला त्या पिक्चरमध्ये म्हणजे Instagramवरती ॲड पाहिली, Amazonवरती प्रॉडक्ट मिळालं नाही हं, हं. फॉर देअर व्हॅलिडेशन, राइट. तर कदाचित वेबसाईटवरचा सेल ड्रॉप होऊ शकतो. आय वुल्ड से येस. होऊ शकतो. हम्म. येस. आणि कारण म्हणजे इन युअर केस बिकॉज दे सी इट ऑन Amazon हं. प्रोबॅबली त्यांना ते अश्युरन्स वाटतो किंवा असं वाटतं की अरे हां, हा चांगला हां. ब्रँड आहे किंवा बरोबर आहे. Amazonवरती पण आहे रे, तर लेट्स हां. बाय अशा ह्याने. ओह नाईस, एक्झॅक्टली. नाईस. सच अ इंटरेस्टिंग कस्टमर जर्नी ना. इट इज, इट इज आणि म्हणजे आपण दाखवतो एक जाहिरात, विकतो दुसरीकडे असं ती एक्झॅक्टली. मजा-मजा आहे. पण बट गुड ती इनसाइट्स म्हणजे. सिस्टम त्यामुळे तशी तुम्हाला एक डिझाइन सो करावी लागते प्रेझेन्स फॉर युअर बेसिकली ब्रँड. सगळा या. पाहिजे. बरोबर. आणि फॉर्च्युनेटली तुमच्याकडे शेल्फ लाईफ हा फार हां. चांगला मुद्दा आहे. येस. म्हणजे म्हणजे जर काय 1-2 आठवडे, 3 आठवड्याचं शेल्फ लाईफवालं प्रॉडक्ट असतं, तर मग ऑफलाईन गेम बिकम्स ऑल द मोर डिफिकल्ट. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली आणि प्लस पण तुमचं डिस्ट्रिब्युशन त्यामध्ये, हां, तेच ना. की तेच ते तर ते विदिन डिफिकल्ट आहे. हां. इथे तुम्हाला तसा वेळ आहे टू कीप युअर प्रॉडक्ट्स ऑन शेल्फ. बरोबर. पण त्याचा अमेझिंग. ड्रॉबॅक पण आहे. आय विल या. टेल यू, की आफ्टर समजा एखादं प्रॉडक्ट तिकडे आहे हं. आणि 6 महिन्याच्या वर त्याची शेल्फ लाईफ झालेली आहे. तर इट्स रिअली हार्ड टू मूव्ह दॅट प्रॉडक्ट. कारण लोकांना वाटतं, की 6 महिने झाले आणि हे प्रॉडक्ट गेलेलं नाही अजून. याह! लाइक दॅट. म्हणून आमच्यासाठी जो ऑफलाईन गेम होता ना, हा व्हेरी ट्रिकी होता त्यामध्ये. कारण त्यात शेल्फ लाईफ व्हिजिबल आहे. मागे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि तुमचं बेस्ट बिफोर आहे. सो कस्टमर गेट्स टू नो, की हे प्रॉडक्ट जर 6 महिन्यापासून मूव्ह नाही झालं, याचा अर्थ हा प्रॉडक्ट जुना आहे किंवा हा प्रॉडक्ट चालत नाहीये किंवा लोकांना आवडत नाहीये. सो एक परसेप्शन त्याबद्दल बनतं. ॲब्सोल्युटली राइट. असं आहे. सो म्हणजे
डबल एज स्वॉर्ड झाली तुमच्यासाठी. येस. 18 मंथ्स. एक्झॅक्टली. 18 मंथ्स ऑफ शेल्फ लाईफ. सो नीड टू नो हाऊ टू प्ले दॅट वेल. हाऊ टू राइट. विच मार्केट, विच टाइप ऑफ कस्टमर्स. आता फनी इन्साइट होतं आमच्या कस्टमर्सबद्दल. जेव्हा हा ब्रँड लॉन्च केला, म्हणजे फेमिनिझमच्या अँगलने नाही सांगत आहे, पण मी लहानपणापासून जे बघितलंय, की घरात आईच स्वयंपाक करते किंवा काकू स्वयंपाक करते, आजी करते. कधी मी बाबा, काका, मामा यांना स्वयंपाक करताना नाही बघितलं. हं. सो मला ते काइंड ऑफ अनफेअर वाटायचं ऑलवेज, की व्हाय लेडीज करतात आणि त्यांना बाहेर जॉब पण करायचा असतो, प्लस घरात येऊन स्वयंपाक करायचा असतो. हां. सो जेव्हा आज पकाव लॉन्च केलं, तर वी हॅड दिस आयडिया, की अरे हे लेडीजना हेल्प करणार आहे हा प्रॉडक्ट. आणि म्हणजे जे इनिशियल प्रोजेक्शन्स होते, की जास्तीत जास्त लेडीज हे बाय करतील. त्यामुळे आमचं टार्गेटेड ऑडियन्स पण त्याच होते. सर्टन एज ग्रुपमधल्या लेडीज ज्या जॉब करणाऱ्या, ज्यांना लहान मुलं आहेत वगैरे, वगैरे. आणि आफ्टर सर्टन टाईम जेव्हा आम्ही आमच्या ॲड इनसाइट्स किंवा आमचं पर्चेस बिहेवियर बघितलं कस्टमरचं, मेन वी आर वर बायिंग मोर. शॉक्ड. 70% मेन. वी आर लाइक व्हॉट्स हॅपनिंग? अरे, म्हणजे महिलांनी इगोवर घेतलं असेल फारच. डेफिनेटली. आय अग्री ऑन दॅट. खरं सांगते. की हे काय आणि रेडी टू मला येतं करता, मी तयारी याह! करू शकते. मी बाहेरनं मार्केटमधनं आणणार हे, मीच करणार, मीच मसाला वाटणार. मे बी असू शकतं ते. पण आमच्यासाठी तो फार मोठा शॉक होता, की हे कसं काय? म्हणजे 70% दिस शुअर. इज लाइक नॉट इव्हन 50-50. बट So in that हां, case, did you test a different copies for your ads? म्हणजे आता आता नाव दॅट यू नो की हां. हे पुरुष हे तुझे टार्गेट ऑडियन्स आहे राइट. किंवा ते ज्याला असं म्हणू ॲक्टिव्ह टार्गेट ऑडियन्स आहे हं. तुझं. हं, हं. सो कंटेंट कॉपी किंवा कंटेंटमध्ये काही तुम्ही चेंज केलात का? द वे यू आर पोझिशनिंग युअर प्रॉडक्ट ऑर ते इनसाइट्स कसे येस. वापरले कंटेंट क्रिएशनला? डेफिनेटली आम्ही ते वापरले. सो नॉट ओन्ली धिस, पण आम्ही जेव्हा ऑफलाईन एक्झिबिशन्स पण करत होतो इनिशियल टाईममध्ये, की जेव्हा हम्म. आम्हाला जाणून घ्यायचं होतं, की कस्टमरचं आणि बायरचं आपलं म्हणजे कसं रिलेशन आहे, व्हॉट दे आर लुकिंग फॉर इन द प्रॉडक्ट. तर त्यात पण आम्हाला जेव्हा समजलं, की बायका जेव्हा येतायत आणि आम्ही प्रॉडक्ट दाखवतोय, तर पहिला प्रश्न असा आहे, की "अरे, असा किती वेळ लागतो भिजवायला? छोले भिजवायला असा फार वेळ लागत नाही किंवा मूग स्प्राउट्स बनवायला एवढा वेळ नाही लागत." असं टाईपचं. हम्म. पण जेव्हा एक मेल बायर येत होता, जेव्हा इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एज बाय द वे, मेल बायर. पण ते ॲटलीस्ट प्रॉडक्ट हातात घेऊन, की आहे काय एक्झॅक्टली? कसं बनतं हे? काय बनतं? त्यामागची टेक्नॉलॉजी जाणून घ्यायचा एक उत्सुकता त्यांची. तो एक आम्हाला फार हम्म. आवडला तो आस्पेक्ट. आणि तो आस्पेक्ट प्लस आमचे हे इन्साईट. असं करून आम्ही जेव्हा त्या एज ग्रुपला ते दाखवायला लागलो ॲड्समधनं, दॅट वॉज द गेम चेंजर अगेन फॉर D2C. आणि प्रॉब्ली अ मेल अगेन आय एम extrapolating a lot of views here, but ॲज अ मेल बायर आय वुड से की अरे हां, हे नेल्यानी घरातल्या हं, आईला, बहिणीला, बायकोला, गर्लफ्रेंडला, हं, व्हॉटेव्हर हं. त्यांना खूप मदत होईल, त्यांचा टाईम सेव्ह होईल म्हणून मी कदाचित घेईन हे. म्हणजे मी करणार आहे का नाही हा नवीन वेगळा मुद्दा आहे. बरोबर असा आहे. पण एक ॲस्पेक्ट असू शकतो त्याच्यात, की अरे इट्स अ टाईम सेव्हर. आय एम शुअर, आय एम शुअर. सो आणि चव चांगली प्रॉब्ली 1-2दा खाल्ल्यावरती त्यांना लक्षात येईल, की हे व्यवस्थित होतंय, पोटभरीचं होतंय, चव बरोबर आहे. चांगली आहे, व्हॉटेव्हर. पण मेन हे स्ट्राइक डेफिनेटली होऊ शकतं, की अरे हं, ह्याच्यातनं हं. वेळ वाचतोय बरोबर आहे. आणि आय कॅन प्रायोरिटाइज माय कुकिंग शेड्यूल इन अ डिफरंट वे नाऊ. राइट. कारण माझा कुकिंगमध्ये वेळ जाणार नाहीये आणि चांगलं खायला मिळतंय. बरोबर. ओह! यावरनं मला एक नाईस. आठवलं, वी हॅड वन ॲडव्हर्टाइज, की ज्यामध्ये म्हणजे जसं आम्हाला जेव्हा कळलं, की आपला बायर मेल आहे प्लस 35 टू 45 एजमध्ये हम्म. जास्त आहे. म्हणजे तो एक हम्म. पीक आहे बेसिकली तिथे. तर आम्ही एक ॲडव्हर्टाइज फ्लोट केलेली, की ज्यामध्ये असं दाखवलं, की त्याच्या गर्लफ्रेंड किंवा वाईफला लेट होतोय, पार्टनरला बेसिकली हम्म. घरी यायला. सो द पर्सन कुक्स द मील फॉर हर हम्म. आणि शी गेट्स हॅपी. सो ही सिंपल एक सोशल मीडियावरची ॲड, इट परफॉर्म्ड रिअली वेल अँड वी सॉ अ व्हेरी बिग स्पाइक इन In the सेल्स. sales. या Hmm. तर So how are you approaching social media right now by content? So you're throwing a lot of ads. म्हणजे या ads in the sense video content or text that is one हां, and ad spend म्हणजे organic versus inorganic customer acquisition. बरोबर.
पहिले मी स्वतः ऑर्गॅनिक कस्टमर्सच्या मागे होते. सो हम्म. मी फार आयडियलिस्टिक विचार करत होते, की नाही मला जेवढे ऑर्गॅनिक कस्टमर्स असतील तेच माझे रिपीट बायर्स बनतील आणि हे लोकं आय कॅन माझ्यासोबत इमॅजिन. आणि ब्रँडसोबत थ्रू अँड थ्रू असतील. बट आफ्टर 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असे लोकं आहेत. बट ते खूप मोजके आहेत. तो नंबर एवढा हम्म. हाय नाहीये, की त्याच्याने ब्रँड चालेल किंवा कंपनी चालेल. सो यू हॅव टू पे सॅलरीज अँड यू हॅव टू ब्रिंग द रेव्हेन्यू अगेन. हम्म. सो त्यासाठी ॲड स्पेंड करणं मला वाटतं, की एक राइट वे आहे. जो ईझी वे आहे. मी सांगेन त्यापेक्षा, की रादर दॅन एक म्हणजे होर्डिंग कंपॅरेटिव्हली हां. लेस एक्सपेन्सिव्ह वे. एक्झॅक्टली. लेस एक्सपेन्सिव्ह आणि व्हेरी मच टार्गेटेड. इफेक्टिव्ह. हां, बरोबर तुमच्या कस्टमरला किंवा टार्गेटेड ऑडियन्सला ते दिसणार आणि जी पाहिजे ती ॲड दिसणार. सगळीच ॲड सगळ्यांना नाही दिसणार. सो हा एक जो अप्रोच आहे तो मला म्हणजे पटला फार दिवसानंतर आणि येस. आणि आम्ही पण म्हणजे ॲड्स स्पेंड्स करायला लागलोय आणि मी म्हणेन की आय वुल्ड डेफिनिटली रिकमेंड टू मेनी, मेनी मोर ब्रँड्स धिस अप्रोच. की ॲटलीस्ट सो माझ्या काही अगदी पहिल्या काही एपिसोड्समध्ये मी तो हा पॉइंट मांडलाय. मे बी आता वील हॅव टू सिट विथ समबडी हू कॅन एक्सप्लेन इट इन अ डिफरंट वे. हं, हं. पण तो ॲस्पेक्ट मी घेतला होता, की बरेचसे जसं तू म्हणलीस, की खूप आयडियल विचार करतात, की अरे फक्त ऑर्गॅनिक. ठीक आहे, इट इज गुड. पॉइंट इज की तुम्ही हळू-हळू, हळू-हळू म्हणजे आता तुझ्याच एक्झाम्पलवरनं आपण विल ट्राय अँड डिसायफर धिस, की 2-3 वर्ष समजा तू खूपच कमी ॲड्स रन केल्यात, असं अझ्युम करू आपण आणि आता तिसऱ्या वर्षी नाऊ यू हॅव अंडरस्टूड, की Facebook ॲड्स, Insta ॲड्सनी बाबा काहीतरी होऊ शकतं. राइट. तर इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही नॉट इव्हन डे 1 पण एक 3-4 महिने तुम्ही वन्स यू आर इन बिझनेस, स्टार्ट स्पेंडिंग छोटी-छोटी अमाउंट अँड टेस्ट द मार्केट किंवा टेस्ट येस. द ॲड प्लॅटफॉर्म. तो पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे ॲज अन एंटरप्रेन्योर. दो यू कॅन हायर समबडी टू रन ॲड्स. बरोबर, बट ॲज अन एंटरप्रेन्योर एकदम ₹20,000 ॲड रन करण्यापेक्षा रोज बरोबर. थोड्या-थोड्या ₹100 ॲड रन करा. सो त्याला मी एनालॉजी अशी दिली होती, की आपण एक 5-6 कॉफी तर आरामात हं, पितो हं. महिन्यातनं बाहेर. राइट. ₹150-200 ला कॉफी असते. व्हिच मीन्स ₹1000 तर तुमचे कॉफीवरती जातात. बरोबर. मी फक्त कॉफीबद्दल बोलतोय. बाकी गोष्टींकडे जर बघितलं तर अजून एक ₹2,000-3,000 येस. ॲड होतात, जो नॉर्मल खर्च आपण करतो. बरोबर. तर बिझनेसमध्ये जर तुम्ही आहात आणि बिझनेस एंटरप्रेन्योर आहात, तर ह्याच्यातले ₹3,000 तुम्ही हेच 3,000 ॲडला लावून हं, हं. शकता का? म्हणजे तुम्हाला मी दिवसाला ₹100 ची ॲड रन करायला सांगतो. बरोबर. आणि आणि त्याच्यातनं लर्निंग्स खूप भारी मिळतात आणि मग येस. वर्षभराने व्हेन यू प्लॅन युअर कॅम्पेन्स, द वे यू कॅन यूज द प्लॅटफॉर्म हं, टू हं. युअर ॲडव्हांटेज. हं, हं. तुझी कदाचित 1-2 वर्ष वाचली असती. आय वुल्ड जर डेफिनिटली से हा दॅट. अप्रोच याह. घेतला असता तर. मी हं. तेच विचार करत होते, की आपण 3 वर्ष आधी भेटायला पाहिजे होतो. आपण डेफिनिटली हा माझ्यासाठी खूप गेम चेंजर राहिला असता. येस. बट येस यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण मी बऱ्याच मल्टिपल D2C प्लॅटफॉर्म्सवरनं म्हणजे ज्या मीटअप्स असतात म्हणा किंवा काय सोशल गॅदरिंग्स असतात हं, फाउंडर्सच्या, हं, तर त्यामध्ये मी बऱ्याच लोकांशी बोलले या सेम पॉइंटवर हं, आणि आय हॅव सीन की ज्या ब्रँड्सने हा अप्रोच घेतला, हं. त्यांच्यासाठी एक मार्केट अंडरस्टँडिंग खूप वेगळी आहे, शुअर. त्या लोकांसाठी. हं, त्यांना कस्टमर फार लवकर कळलाय किंवा त्यांना कळतं की एक्झॅक्टली आपला कस्टमर आहे की नाही, एक व्हॅलिडेशन बेसिकली. आता हं, जसं मी म्हणेन की 25 ते 30 वर्षातले लोकं माझा कस्टमर आहे. पण ते नाहीच आहे. कारण 25 ते 30 वर्षात इंडियात कुक करणारे किती लोकं आहेत? आणि हं, कुक जरी करत असले तरी ते हे कुक करतात का? का ते फक्त मॅगी कुक करतायत हं, किंवा काही दुसरं कुक करतायत? असं तो एक जनरल तुमचे व्हॅलिडेट करायला तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. मला वाटतं हे ॲड्स वगैरे. हं. आणि नॉट ओन्ली एकच. मी म्हणत नाही की सॉरी Instagramवरती Instagram और बघा. Facebook राइट. रादर दॅन Amazonवर पण ॲड्स तुम्हाला लावता येतात. Google ॲड्स असतात. अजून मल्टिपल चॅनल्सवर आहेत. सो ओमनी चॅनल जो एक वर्ड आलाय ना, हो. तो आय थिंक इट्स अ व्हेरी इफिशियंट वे हं, टू टेस्ट युअर प्रॉडक्ट, टेस्ट युअर कस्टमर इन हं. जनरल. बरोबर, बरोबर. याह. येस. इंटरेस्टिंग आहे. नाही आणि कारण की फूड कॅटेगरीनुसार रादर फूडपेक्षा बिझनेस कॅटेगरीनुसार ह्या सगळ्या गोष्टी खूप चेंज होतात प्रत्येक हं. स्टार्टअपला. बरोबर. आणि टिपिकली फूड इंडस्ट्रीमध्ये आउट ऑफ साइट हा खूपच अवघड काम आहे. म्हणजे येस. इफ यू आर आउट ऑफ साइट इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू कॅच होल्ड ऑफ द कस्टमर्स.
येप. कारण की नाहीतर ते संपून म्हणजे आणि इट इज सो इझी कारण आज मला 4 गोष्टी नवीन दिसतायत. मी काहीतरी बाय आउट करणार आहे, प्रयोग करणार आहे, की अरे आज हा मसाला घेऊन बघू. पण काही हं. वेळेस जसा आता एव्हरेस्ट मसाला आहे फॉर एक्झाम्पल. बरोबर. यू विल बाय अ डिफरंट मसाला बट येट यू विल कॉल की मला एव्हरेस्टचा मसाला द्या. येस. तो आणि तुम्हाला म्हणणार की नाही सर हा वेगळा मसाला आहे, सेम एव्हरेस्ट सारखा आहे. हां. सो तसं थोडंसं आहे. येस. सो आय थिंक ब्रँड लॉयल्टी, ब्रँड आयडेंटिटी हां. जी मार्केटमध्ये सो आहे. तसं आय थिंक मला वाटतं रेडी टू ईट मील्समध्ये आज पकावचं व्हायला पाहिजे, आय एम रिअली विशिंग की फॉर दॅट. आज पकाव द्या. आज मग पकाव द्या. कुठल्याही ब्रँडचं द्या, पण आज पकाव द्या. एक्झॅक्टली. येस. सो प्राची फार इंटरेस्टिंग गप्पा झाल्या आणि तुझ्या नवीन फ्लेवर्ससाठी, नवीन रेसिपीजसाठी खूप खूप शुभेच्छा. कधीतरी फॅक्टरीची टूर येस. आम्हाला करायला आवडेल. मे बी आपल्या लिस्नर्सना आपण व्हिडिओ वगैरे असेल डेफिनिटली. तर या, वील या. शेअर द लिंक्स एज वेल. डेफिनिटली. आणि काही प्रॉडक्टच्या लिंक्स पण आपण शेअर करू. येस. सो यू गिव्ह दॅट टू मी. आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया. काही रील्स आपण डेफिनेटली टाकणार आहोत ऑन Instagram आणि LinkedIn वगैरे. हं, तर होपफुली द कम्युनिटी सपोर्ट्स यू. आय अल्सो हॅड सो मच फन सोहम. सिरियसली मजा आली. येस. आपण काहीतरी मस्त ॲड कॅम्पेन प्लॅन करू. माझ्या डोक्यात 1-2 आयडिया आल्यात. आय विल शेअर दॅट विथ यू. डेफिनिटली. सो येस. चला रॅप अप करूया. या. ओके. ओके. चलो बाय. मंडळी. थँक्स अ लॉट फॉर लिसनिंग आणि आपण पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूच या. तोपर्यंत राम.